नमस्कार. मी मनीषा. काल आपण पाहिलं की बिहारचा निवडणुकीचा निकाल लागला आणि अगदी बंपर यश NDAला मिळालं. पण त्याच्यामागं आपलं नेतृत्व श्री पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे ते इतर साथीदार पक्ष यांची काय कमालीचे कष्ट होते, कमालीची कामं होती आणि जनतेने त्यांना साथ दिली. कुठलीही निवडणूक असू दे, आपलं जे नेतृत्व आहे, आपले जे पंतप्रधान आहेत, ते कमालीचे कष्ट करतात आणि त्यांचे साथीदारही त्यांना तितकीच साथ देतात. पण हे सगळं चांगलं करणाऱ्या माणसाला विपक्ष किती नावं ठेवतो आणि मग त्यांचं ऐकून कॉलेजमधल्या मुलांच्यापासून ते अगदी वयस्कर लोकांच्यापर्यंत त्यांच्यावर सगळेजण तोंडसुख घेतात. पण मला त्यांची कमाल वाटते की स्थितप्रज्ञता इतकी आहे की ते कोणत्याही गोष्टींनी ढळत नाही त्यांची मानसिक स्थिती आणि ते आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे त्याच्यासाठी ते कमालीचे प्रयत्न करतात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आणि आपले स्वामी म्हणतात तसं आहे, जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो त्याच्या पाठीशी मी सतत उभा असतो. आणि याची आपल्याला प्रचिती वेळोवेळी येते. किती अपमानाला त्यांना तोंड द्यावं लागतं, किती त्यांची म्हणजे नाचक्की करतात लोक, पण ते तिकडं अजिबात लक्ष देत नाहीत आणि प्रतिकार करत नाहीत. तर अशा या आपल्या नेतृत्वाने ज्यावेळेला 2014 साली ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या न्यूज नेशनच्या इंटरव्ह्यूमध्ये मीही त्यांनी स्वतः केलेली कविता ऐकली होती, त्यांनी स्वतः म्हणली होती आणि ती खरोखर किती तंतोतंत योग्य आहे. आणि भगवंतसुद्धा म्हणतात बघा गीतेमध्ये की जो स्थितप्रज्ञ असतो, की जो मानापमान, शत्रू, मित्र, भोवतीची परिस्थिती याला प्रतिकार न करता स्थितप्रज्ञ राहून जो आपलं काम आणि ध्येय साधण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठी तो मला भक्त आवडतो. तर अशी ही त्यांची कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे, त्यांनी स्वतः केलेली. आसमां में सिर उठाकर घने बादलों को चीर कर रोशनी का संकल्प ले अभी तो सूरज उगा है. आसमां में सिर उठाकर घने बादलों को चीर कर रोशनी का संकल्प ले अभी तो सूरज उगा है. दृढ़ निश्चय के साथ चलकर हर मुश्किल को पार कर कर घोर अंधेरों को मिटाने अभी तो सूरज उगा है. विकृति ने प्रकृति को दबोचा, विकृति ने प्रकृति को दबोचा, अपनों से ध्वस्त होती आज है. कल बचाने और बनाने अभी तो सूरज उगा है, अभी तो सूरज उगा है, अभी तो सूरज उगा है. असंच तुमचं काम भरपूर आणि आम्हाला असे पंतप्रधान आमच्या हयातीत बघायला मिळाले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. अशीच आपली